पालकांची चिंता वाढवणारी अशी बातमी आहे, कारण पालघरमध्ये ॲडव्हेंचर समर कॅम्प दरम्यान 13 वर्षांच्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू झालाय। विक्रमगड तालुक्यातल्या समर कॅम्प दरम्यानची ही घटना आहे। 1 मेच्या समर कॅम्पला विक्रोळीतील मनन गोगरीसह 119 विद्यार्थी पालघरला रवाना झाले। बुधवारी सकाळी 11 वाजता आयोजकांनी 10 ते 15 वयोगटातले 60 विद्यार्थ्यांना सोबत घेतलं। पाण्यामध्ये असणाऱ्या बोटीत बसण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं, मात्र यासाठी काही वेळ पाण्यात चालावं लागणार होतं। नेमकं काय घडलेलं आहे? प्रभाकर कुडाळकर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रभाकर, नेमकं काय घडलं? अश्विन, ही जी घटना आहे पालघर तालुक्यातील विक्रम येथील सजन या गावातली आहे। देवीकर सजन नॅचरल ट्रेल असं या रिसॉर्टचं नाव होतं। 119 विद्यार्थ्यांचा हा जो ग्रुप होता, हा विक्रोळीवरून आलेला तरुण मित्र मंडळाने ही समर कॅम्प ऑर्गनाईज केली होती। आणि ही जी घटना आहे 3 तारखेला बुधवारी घडलेली आहे। सुमारे सकाळी 11च्या दरम्यान जी ही मुलं आहे ते ट्रेनिंगसाठी गेलेली, पाण्यामध्ये गेलेली, पण अचानक जो हा गोगोरी आहे, मनन, जो 13 वर्षाचा मुलगा आहे, तो अचानक बेपत्ता झाला। जेव्हा कॅम्पमध्ये सगळेजण आल्याच्या नंतर कळलं की हा बेपत्ता आहे म्हणून, त्यामुळे एकूणच इकडे बघितलं की मुलांच्या सुरक्षेसाठी अशी ठोस अशी उपाययोजना नव्हती आणि त्यामुळेच हे झालं। आता एक माहिती मिळते आहे की जो हा सजन जो नॅचरल ट्रेल रिसॉर्ट आहे, हा बिना परवाना जो आहे बांद्रात बोटिंग करत होता, असंही झालं। सध्या तरी विक्रमगड पोलिसांनी जे आहे हा त्या ऑर्गनायझर विरोधात आणि जो मॅनेजर आहे या रिसॉर्टचा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। अश्विन, प्रभाकर, धन्यवाद या माहितीबद्दल।